नमस्कार मित्र हो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला ट्रॅव्हल विथ प्रमोद सोबदार। काल तुम्ही पाहिलं आम्ही इस्लामपूरला पोहोचलो रात्री 10ला आणि आता सकाळचे 10 वाजलेत आणि आम्ही आता चाललो आहे इस्लामपूरचं दर्शन घ्यायला। पण हो, तत्पूर्वी मला काही सांगायचं आहे। इस्लामपूरचं हल्लीच नामकरण ऑफिशियली ईश्वरपूर असं झालं आहे, तेव्हा माझ्या बोलण्यात कधी ईश्वरपूर येईल कधी इस्लामपूर येईल ते समजून घ्या। आणि इतकी वर्ष आम्ही इस्लामपूर बोलतोय, तेव्हा आता चला फिरूया इस्लामपूर आणि इस्लामपूरच्या आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळं। नमस्कार मित्र हो, आज आपण चाललोय वाळवे तालुक्यातील बहे येथील रामलिंग बेट पाहायला। रामलिंग बेट हे सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यात बहे येथे आहे। नागरिकांचे श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ म्हणून सांगली जिल्ह्यात हे प्रसिद्ध आहे। इस्लामपूरपासून 13 किलोमीटर अंतरावर बहेलगत कृष्णा नदीच्या पात्रात हे रामलिंग बेट आहे। बेटावर चिंच, वड, पिंपळ, जांभूळ व इतर फुलझाडे यांसारख्या वृक्षवेलींनी परिसर सुशोभित आहे। अत्यंत रमणीय परिसरामुळे नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून विकसित करण्यासाठी या बेटाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याची योजना राज्य शासनाने हाती घेतली होती आणि यासाठी 6,68,00,000 रुपयांचा निधी वापरला गेला आहे। बेटावर येणाऱ्या पर्यटकांना नौका विहाराचा आनंद लुटता यावा यासाठी बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे। या बेटावर वर्षभर धार्मिक उत्सव सुरू असतात। पौष अमावस्येला मोठी यात्रा भरते। चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असे उत्सव साजरे केले जातात। वाळवे तालुक्याबरोबरच शेजारच्या जिल्ह्यातून या बेटाला भेटी देण्यासाठी नागरिकांची वर्दळ असते। एक दिवसाची छोटी सहल आयोजित करण्यासाठी हे ठिकाण रमणीय व निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे।
अतिशय समृद्ध असा हा परिसर आहे. सगळीकडे हिरवगार असं छानसं वातावरण आहे. आणि हा ब्रिज जो सुरू झाला आहे हा भयाचा पूल म्हणतात. आणि इथंच आहे समर्थ रामदास स्वामी स्थापित 11 मारुती पैकी एक मारुती आणि रामलिंग बेट. जो एरिया आहे तो आहे आणि तिथेच आहे स्वामी समर्थ स्थापित 11 मारुतीपैकी एक मारुती मंदिर. कृष्णा नदीचं पात्र किती विशाल आहे बघा. आणि हे विशाल पात्र इथे 2 भागात विभाजित झालंय. एक प्रवाह तिकडनं जातोय, एक प्रवाह इकडनं जातोय आणि मध्येच ते बेट आहे आणि म्हणून त्याला रामलिंगम बेट असे म्हणतात. आणि त्या बेटावरच ही दोन्ही मंदिर आहेत. बहे या गावाला येथील रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कृष्णेच्या तीरावर हे वसलेले आहे. 1884च्या बॉम्बे गॅझेटमध्ये बहे गावचा उल्लेख दिला आहे. प्राचीन काळात ही भूमी दंडकारण्य म्हणून ओळखली जात होती. रामलिंग बेट हे गावाच्या पश्चिमेला कृष्णा नदीच्या पात्रात अंदाजे 1 किलोमीटर लांब व अर्धा किलोमीटर रुंद असलेल्या खडकावर तयार झाले आहे. कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचं वरदान या गावाला लाभलेलं आहे. या कृष्णेच्या पात्रातील रामलिंग बेटाच्या निर्मितीला प्राचीन व धार्मिक असा इतिहास आहे. धार्मिक साहित्यात याचे अनेक दाखले मिळतात. त्यामध्ये या गावाचे बाहे, बाहोक्षेत्र, बाहुक्षेत्र इत्यादी नावांनी उल्लेख सापडतात. मंदिराकडे जाण्यासाठी नदीतून कठडे बांधले आहेत. त्यावरून चालत जाता येते. मंदिराच्या तेथे शांत वातावरणात भैरवी रागात गाणं म्हणणाऱ्या पाण्याचा सूर ऐकू येतो. रामलिंग बेटाचे सर्वात उंच अशा मध्यभागी श्री रामलिंग देवालय असून ते सर्वात पुरातन आहे. प्रभू रामचंद्र हे वनवासात असताना जाता जाता हे नैसर्गिक तीर्थक्षेत्र पाहून येथे विसावले आणि स्नान करून स्वहस्ते वाळूचे लिंग तयार करून शिवशंकराची पूजा केली, म्हणून यास रामलिंग असे म्हणतात. हे राम मंदिर 14व्या शतकात बांधले आहे. मंदिरासाठी फक्त चुना व वीट याचा वापर केला आहे. गाभारा व शिखर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामामुळे सुशोभित आहे. या मंदिरात महापुराचे पाणी कधीही आलेले नाही असा इतिहास आहे. प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेले श्री क्षेत्र रामलिंग बेट हे प्राचीन तीर्थक्षेत्र समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुती मंदिरापैकी एक मारुती मंदिर याच बेटावर आहे. वरदकडे दे, वरद हे भारी.
बोटिंग होतं, तर हे बोटिंगसाठी बनवलेलं खास आहे मॅट. या रामलिंग बेटावर आहे समर्थ रामदास स्वामी स्थापित 11 मारुतीपैकी एक मारुती मंदिर आणि प्रभू श्री रामांचं राम मंदिर। लंकेहून परत येताना श्री रामचंद्र कृष्णा स्नानासाठी या ठिकाणी उतरले। जवळच असलेल्या शिरटे गावात सीतामाई स्नानासाठी राहिल्या। श्रीरामांनी स्नान करून तेथे शिवलिंग स्थापले।
शिवलिंगाची पूजा चालू असताना कृष्णेस उल्हास येऊन ती गर्जना करू लागली. हनुमान जवळच उभे होते. महापूर येतोय असे पाहून त्यांनी नदीला आलेले पाणी दोन्ही बाहुनी थोपावले अशी आख्यायिका आहे. कृष्णा नदीला महापूर आल्यावर बेटाकडे जाण्याचे सर्व मार्ग बंद होतात. राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर संत समागम करे निरंतर जग से हो उपरात जग से हो उपरात ब्रह्मानंद परम पद पावे ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे मन होवे निष्काम मनवा मन होवे निष्काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम राम नाम सुख राम नाम सुख राम नाम सुखधाम मदगुणकारी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तुझे तुझे पाय देऊन हमारे पर्वतावरी मोठे महाविद्युत कोटीचा कोटी उद्गारे झेपावे उत्तरेकडे मंत्रांगी सारिका द्रोण कोठे पाटीला बळे आणिला मारुती नेला आला गेला मनोगती मनासे टाकिले मागे गतीसी तुळना नसे अनुप्रासुनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळना कोठे मेरू मांदार कोठे ब्रह्मांडा भोवती वेडे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळ वाढता वाढता वाढ रामलिंग बेटावरील मारुतीच्या स्थापनेविषयी एका कथेचा उल्लेख सापडतो. प्रभू श्री रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रामलिंग बेटावर समर्थ रामदास एकदा या तीर्थाच्या दर्शनासाठी आले. प्रभू श्री रामाचे लक्ष्मणाचे दर्शन त्यांना झाले, पण हनुमान कुठे दिसेनात. तेव्हा समर्थांनी गावकऱ्यांना विचारले, येथे मारुती का नाही? तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले, यवनांच्या भयास्तव मारुतीची मूर्ती आमच्या पूर्वजांनी भीमकुंडात टाकली आहे. त्यानंतर समर्थांनी बाहे गावातील गावकऱ्यांना 11 खंडीचा नैवेद्य तयार करावयास सांगितले व डोहात बुडी मारून
मारुतीची 11 गज उंचीची सुवर्णमूर्ती वर काढली. 11 खंडीचा नैवेद्य तयार नव्हता तेव्हा मारुतीने आज्ञा केली की कलियुगात ही मूर्ती बाहेर राहणे धोक्याचे आहे व तिची स्थापना केल्यास लोकांत भक्तीऐवजी सुवर्णमूर्ती असल्याने मोह उत्पन्न होईल, तेव्हा तिची स्थापना करू नये. ही मूर्ती परत डोहात ठेवावी. आपल्या हाताने दुसरी मूर्ती तयार करून स्थापना करावी. तेव्हा समर्थांनी ती मूर्ती परत डोहात ठेवून चुना तयार करून तिच्यासारखी दुसरी मूर्ती तयार करून बहे येथील रामलिंग बेटावर मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली. हा मारुती रामलिंग मंदिराच्या मागील बाजूस आहे. यालाच भव्य मारुती किंवा विक्राळ मारुती असेही म्हणतात. ही मूर्ती भीमरूपी असून फार सुंदर आहे. मस्त पावसाचा जोर वाढला आहे आणि छान वातावरण झालंय, धुंद वातावरण झालंय, मस्त मजा येते. प्रभू श्री राम आणि हनुमंतरायाचं दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत लक्ष्मण मंदिर, शंकर मंदिर, श्री जनाबाई मंदिर आणि परमपूज्य नृसिंह भारती ब्रह्मचैतन्य जोगळेकर महाराज मंदिर येथे दर्शन घ्यायला.